असती एक त्याला फोन केला असताना बोललो असतो एक साडी कुठे केलं तिथं माहितीची बांगडे हालत करतो आणि त्याला ओटी भरली असती त्याची मानपानाची. लय डेंजर अँग्लो घेतलं त्याला काय तोड नाही. दोन माऊले आलेले आहेत. गडी येत नव्हता पण आला आणि राहुल सुद्धा आहे बघा. नाही तिथे जमणार मला. माऊले लुंगलं तू कुठे गेला एक आणि कसा कडक. लय डेंजर. तरी आधी कशी जायची हातबीत आम्हाला टेकून जावं लागतंय. तर मला वरती येऊ दे. खाली नमस्कार. तर मी संजय टाके आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आता आम्ही चाललो आज सरसगडला आणि आता सध्या आम्ही गावात आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला जय जिजाऊ आणि जय शिवराय. तर कमेंटमध्ये एकदा नक्कीच जय जिजाऊ जय शिवराय लिहा. आणि बघा आता वाजलेत 8 वाजलेत. हर्षल आहे आणि संस्कार रोहित आहे तर सनीसुद्धा आहे. आणि आता गावातून आम्ही निघतो. गावातला आमचा आता रिटून आहे तो चालू होईल. जवळजवळ अर्ध्या तासाची रनिंग आहे पालीला. आता बघा कसा काय ब्लॉग होतो. शेवटपर्यंत राहा. आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लौटे दिख जाना चाहिए. काही आता आमच्या जर्नीला झाली सुरुवात. बघा सकाळचा व्ह्यू एकदम कडक मॉर्निंग व्ह्यू. बघू आता कसा काय पुढचं म्हणजे आता नाश्ता घ्यायचा आहे वरती आणि पाणी बिल सर्व काही लागणारी गोष्ट घ्यायची आहे. तर आता पालीला गेल्यावर नाही आता पुढे थांबवलं नाश्ता करा करून तिथं गेल्यावर एक थांबतो. आणि प्रत्येक सुद्धा आता येणार आहे. तो कॅन्सल केलं त्यांनी पण आता येणार आहे. त्याला चावलवलं जाम नंतर तो यायला लागला. बरोबर नाही तर त्याला नेलं असती एक त्याला फोन केला असताना बोललो असतो एक साडी कुठे केलं तिथं माहितीची बांगडे हालत करतो आणि त्याला ओटी भरली असती त्याची मानपानाची. पण तसा नाही झाला. तो बोलतोय येतोय. मी त्याने स्वतःहून फोन केला आणि येतोय. आता चला आता डायरेक्ट तिथे गेलाय भेटू. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय. चला डायरेक्ट आता गेल्यावर थांबल्यावर भेटतो. आमच्या रायडरने लय डेंजर अँग्लो घेतलं त्याला काय तोड नाही. नाश्ता करून झालाय. ते बघितलं वाकणला थांबलेली नाही दाखवलं व्हिडिओ नाही काढले तर नाश्ता करताना. तर संस्कारचं गेलं दोघं जण पुढं. आता आम्ही येऊ आणि पाठीमाग मला वाटतं प्रज्ञेशचा पण आली असं काहीतरी आहे सीन. बघू आता कसा काय. आता एकदम सावकाश चाललोय आणि हे बघू शकता आपले आणि पाठीमाग बघा 2 रायडर आले. काहीच बघा आता महाराजांचे 2 माऊले आलेले आहेत. गडी येत नव्हता पण आला आणि राहुल सुद्धा आहे बघा. बघू शकता आता आपला पालीचा किल्ला दिसत आहे. 2 माऊले पुढे आहेत आणि 2 माऊले अजून पुढे गेलेत. तर बघा आणि पाठीमागना वाग्याचा पण येतोय. तर खूप मजा येणार आहे. एन्जॉयमेंट होणार आहे ब्लॉग मध्ये. शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ब्लॉग आवडेलच अशी मी आशा करतोय. आणि आमचा रायडर स्वतः हर्षल टाके बघू शकता. चला आता डायरेक्ट किल्ल्यावर चढताना तुम्हाला भेटतो.
मला काय नेतो आम्ही सर्व काकांकडून. थांबा नाही तिथे जमणार मला गाईस. तर बघू शकता 9:21 आणि आता पोचलो आम्ही सहजगड. फायनली काहीच आम्ही पोहोचलेलो आहो. किल्ल्याच्या खाली पोचलेलो आहे बघू शकता. गाईस तर आता आम्ही पोचलो इथं सहजगड किल्ल्याच्या इथे खाली. तर बघा आता वगैरे येतोय म्हणजे आम्ही आता चढायला सुरुवात करू आणि नाश्ता इथं सर्व काय घेतलाय बघितला. तर वरती जाऊ आता पोचू. नंतर बघा बसू काय मजा आहे काय एन्जॉयमेंट आहे कसा किल्ला आहे काय आहे ते तुम्हाला या ब्लॉगद्वारे तुम्हाला बघायला मिळेलच. तर शेवटपर्यंत राहा. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला चढतानाच भेटतो. आणि हा बघा भाईने आपला भगवा झेंड्याशिवाय शान नाही. पाली गावाकडे नंतर दरवाजा नंतर बुरुज गुहा सर्व 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 बघा असा समुद्र सपाटीपासून 250 मीटर उंची लांब आहे. तर गाईज आपण आलेलो आहोत आता पालीच्या सरसगड किल्ल्यावर. हा किल्ल्याकडे जायला आपल्याला ही वाट आहे. किल्ल्याच्या समोर आपल्याला किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे ती वाचून आराखडा लिहिलेला आहे. हा बघा तुम्ही आराखडा. आम्ही आता थोड्याच वेळेने आम्ही जाणार आहे. आमचा एक माणूस राहिलेला तो आर्किटेक्ट सगळा तो आहे. तो गाईड पण होऊ शकतो. सगळा काही तो आता त्यांनी. आणि भगवा झेंडा शान छत्रपती शिवाजी महाराज की. जर कोणाला गाड्या पाहिजे सांगते निंजा आहे आज आहे मी R15 आहे BMW आहे. बघा आता पोरा सगळी सज्ज झालीत. रोहित एक राहुल डाके आहे प्रज्ञेश डाके आहे हर्षल डाके संस्कार आणि सहयोग स्क्वॉड तिथं आहे बघू शकता. आता आम्ही पोचलोय पोरा. आम्ही बघा कशी काय एन्जॉयमेंट. आणि खूपच लेट झालाय निघायचं होता लवकर. आता वाजलं जवळ 10 वाजा आलं. बघा आता A few moments later. गाईस तर आता आमच्या प्रवासाला झाली सुरुवात. बघा मावलं सगळं चाललं लाईनीस. आणि हा आहे किल्ला. तर बघा आता कसा होतंय. मावलं चाललं आता बघू शकता लाईनीस आहे सगळं मावलं. छत्रपती शिवाजी महाराज की. फुल जोश फुल एनर्जी मध्ये चाललो आम्ही बघू शकता. नाही एनर्जी गेली अजून. लगेच दम लागला मला पण दम लागला. आताची सुरुवात झाली. आता खपलो. आता पावर गेली डायरेक्ट. सगळी पोरा दमली सगळी. मावलं दमलं सगळं. बघा मावलं सगळं दमलं. हे भगवा झेंडा हमारी शान है. लेकिन आम्ही आता सध्या लुंगलो आहोत. बघा मस्त आहे चढायला मजा येतय. पण ऊन लागलाय तर लय दम लागतंय. आणि निघायचा होता सकाळी घरातून 6 वाजता निघायचा होता. म्हणजे इथून इथं तर किल्ल्याला 6:30-7च्या दरम्यान चढायला सुरुवात केली असती. पण लेट झाला. प्लॅनिंग चुकली थोडी पण सक्सेस. आता आलो आम्ही. बघा शेवटपर्यंत सावली. हे बघा पूर्ण पाली दिसतंय. आणि हे आपलं मावलं. वर आता एक विश्रांती घ्यायला कुठेतरी. लुंगलं मावलं सगळं. लय डेंजर वाट. असते लुंगलं काय पहिली विश्रांती. मावलं लुंगलं. तू कुठे गेला एक. तो नाही जमायचा. मावलं लुंगलं. आता पाणी बिनी पिताव.
आता लय लय डेंजर काम आहे. वरती गेल्यावर आनंद वाटेल, आनंद व्यक्त नाही करू शकत. डेंजर आहे काम. फायनली गाडाच्या इथं पायथ्या खाली पोचलो. मावलं दमलं आमचं. आणि हा ओव्हरऑल व्ह्यू आणि कसा कडक. परिस्थिती वाईट आहे. एकदम दिसायला सुंदर वाटत असेल पण चढणं खूप मुश्किल आहे. आणि त्या काली महाराजांनी कसा बांधला असेल विचार पण नाही करू शकत. आणि हा व्ह्यू पूर्ण कळलं 6 वाजता फुल धुका बोलतो होता. गाईस आता 11:30 वाजलं आणि आमची आताशी 60% चढण झालेली आहे. तुला काय वाटतं, काय बोलशील ह्याच्यावर? काहीच नाही बोलू शकत. सगळं लुंगलं मावलं डेंजर. पहिले मावलं कसं चालायचं काय माहिती, आताचे मावलं काय राहिलंय. खपलं जाम लुंगलं. जाम जमलं. मी बघा आता एवढा चढायचा आहे. चला मग आता तर अशा आता पायऱ्या आम्हाला चढायच्या आहेत. लय डेंजर रिस्क है मगर बहुत बढिया काम आहे. बघू शकता मावलं कायच कामाचं नाही, लुंगलं सगळं. ह्या त्यांना पायऱ्या आता येतील. तरी आधी कशी जायची हातबीत आम्हाला टेकून जावं लागतंय. तर मला वरती येऊ दे. पाली घे तिथे ना. लय डेंजर आहे पाली वाटते. ट्रेकर न ज्या पायऱ्यांच्या इथे आहे तिथे चढलो तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला पहिली गुफा लागली तर बघू दाखवतो तुम्हाला कसं काय आतमध्ये. बघू शकता जास्त आतमध्ये जाणं पण रिस्क आहे. तर त्याला इथं जाता जायचे आहे. आणि बघू शकता आता तर मेन आपला पडा आलेला आहे. ज्या 96 पायऱ्या आहेत त्या बघू शकता इथना. आणि ही इथं दरी आहे. तुम्ही सुद्धा येत असाल तर नक्कीच इलेक्ट्रॉन पावडर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. तर चला आता आम्ही 96 पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात करत आहोत. बघू शकता सावकाश चला. जय शिवराय. आणि ओव्हरऑल व्ह्यू बघू शकता तुम्ही. रिस्क आहे मग रिस्क आहे. बघा कसं जायला लागतंय. तर तुम्ही सुद्धा येत असाल तर पूर्ण प्लॅनिंग नुसार या. घाई गडबड करू नका आणि ग्रुपनी या. एक एक पायरी बघायला गेली तर बघा जवळजवळ 2-2, 1.5 फुटाची अंतर आहे. चला उठायला टाका झेंडा. बसायचा इथं. वरती वगैरे
Guys, तुम्हाला आता काय व्यक्त नाही करू शकत ती फिलिंग. खूप भारी फिलिंग. बघा पूर्ण कातर आणि एवढी दगड. संस्कार गेलाय तर रोहित आहे, हर्षल, मी, प्रज्ञेश आणि वाघे. राहुल वरती गेलाय. राहुलला वरती गेलाय फुल पावर. तर बघा गाईस उतरण कशी आहे ते तुम्ही बघू शकता. हे आमचे खरे रक्षकदार आहेत. बघू शकता 2 आहेत आपल्या किल्ल्याचे. आणि आताच गाईत आपण बघू शकता प्रवेशद्वारावर, दिंडी दरवाजा प्रवेशद्वारावर आपण पोचला. तर बघा खूप सारे ट्रेक. मित्र हे माझे खरे मित्र आहेत. आता आम्ही प्रवेशद्वार इथं पोचलो आहोत. तर आता वरती जातो आणि तुम्हाला वाटेत भेटतो. गाईज बघू शकता 96 अशा पायऱ्या. आणि आता थंडा पियाला या तिकडे गेलं वरती पाणी भरायला. म्हणजे मेन किल्ला. आणि बघू शकता हा सरसगड, आपत्कालीन संपर्क, सर्व काही. आणि फायनली जवळ खूप मेहनती नंतर कसं दिलं गड. पोचलोय. हे बघा बॅगा वेगा आपला सामान तसंच आहे. हे दुसरी काय कर्नाला मान बघू शकता. ना हे किल्ल्यावर ना तिकडे पण लक्ष ठेवता नाही येत. आणि तिकडं गेलं पाणी भरायला गेलं ना तिकडं. गाईच आता इथं पाणी आपण भरण्यासाठी म्हणजे पियाला जर पाणी नसला तर वरती अवेलेबल आहे, उपलब्ध. बघा भगवा झेंडा फडकतोय. इकडं मावला आलत आपल्या शिवरायांचे. सुयोग आहे. आणि हा पूर्ण पालीचा व्ह्यू. आता गाईज आम्ही तर 2दा आलोय, दुसरी फेरी आहे ही. खूप सुंदर वाटतंय. आणि पाणी बघू शकता खूप सुंदर, एकदम स्वच्छ पाणी आहे. गाईज बघा मासे बिस आहे, दिसतात का नाही. तगडा कोरले हे तगडा किल्ल्यांसाठी वापरली. आणि तुम्ही बघू शकता की पूर्वीच्या काली, महाराजांच्या काली कसं आतमध्ये तलाव बांधला असतील. आता तुम्हाला दाखवतोय मी. किल्ले सरसगड, वेद, सह्याद्रीचा तुम्ही बघू शकता. आता हा पूर्ण किल्ला आणि किल्ल्याच्या खाली तलाव, पाणी बघू शकता. म्हणजे महाराजांनी दिलेली आपल्याला एक देण आहे. या जर तुम्ही गड किल्ल्यावर कुठेही जात असाल तर कृपया करून घाण कचरा असे काय होणार नाही याची काळजी घ्या. आता आम्ही ज्या बाटल्या इथल्या का कचरा इथं होणार आहे तो सर्व बॅगेन भरून आणणार आहोत परत. तर तुम्हाला दाखवीनच. पण बघू शकता. आणि हा किल्ला सुद्धा खूप म्हणजे बघायला चढण्यासाठी खूप डेंजरस आहे. हा बघा हा एक तलाव आहे ते. आणि अजून सुद्धा पाणी आहे. आणि किल्ले सरसगड, औदुंबर हौद म्हणजे प्रत्येक तलावाला नाव आहे. तर बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. लय डेंजर, लय गाईज. तर तुम्ही बघा आता इथे गडावर येतात आणि अशी नावं टाकतात. हे महाराजांनी आपल्या पब्लिसिटीसाठी आणि शो शायनिंगसाठी नाही केलेले आहे. तर हे सर्व आपल्या म्हणजे इतिहास महाराजांचा आणि महाराजांनी पूर्वीचे काळात इंग्रजांपासून आणि आपल्या स्वराज्यासाठी हे बांधलेले किल्ले ते आपण चांगले करायला पाहिजे. तर आपण तिथे सर्व जातो आणि असे काय करतो. तर बघा बघू शकता सर्वांना की इथं म्हणजे जे कॅम्पिंगला येतात ते सर्व बघा असं म्हणजे सर्व घेऊन ठेवलंय. आम्ही पण आणलंय सोबत. पण जे कॅम्पिंगला येतात ते इथं राहतात. आणि बघू शकता किल्ल्याचा आतमध्ये 1 नंबर सर्व काही केलेला आहे. गाईज बघू शकता हे सर. जय महादेव, महादेव. धान्याचं कोटा, धान्य कोटावर बघू शकता. बागा किल्ल्यावर राहण्याची सोय केलेली आहे महाराजांनी. म्हणजे किल्ल्याच्या खालच्या बाजूला अशी खोलगट रूम सारखं बनवलं जेणेकरून वरून काही दगड वगैरे आला तर त्या खाली नाही पडता बाजूला पडेल आणि कोणाला दुखापत होणार नाही. अशा इथं व्ह्यू आहे, पहा तुम्ही बघू शकता. आणि
हे म्हणजे असं इकडं बाहेर निघलेलं आहे आणि हे आतमध्येच केलेलं आहे. बसण्यासाठी म्हणजे ती महाराजांची युक्ती आहे. जरी वरून जरी दगड जरी आला खाली तरी कोणाला दुखापत होणार नाही. तो दगड बाहेर पाडला जाईल आणि इकडची माणसं सेफ राहतील असा व्ह्यू आहे. आणि बघू शकता एक नंबर व्ह्यू आहे इथं, मन प्रफुल्ल बघू शकता. आणि हा इथे एक दरवाजा आहे बघा गाईज. व्ह्यू बघू शकता. तुम्हाला आता काय शब्दात मी व्यक्त नाही करू शकत असा व्ह्यू आहे. एक नंबर सुंदर व्ह्यू. तर तू काय बोलशील महाराजांनी आपला किल्ला असा मस्त बांधला? महाराजांची किल्ले बनवण्याची म्हणजे जी टेक्निक होती ना ती आता कुठला किती जर डिप्लोमा केला डिग्री केली इंजिनियर engineer, आर्किटेक्ट ना नाही बनू लंडन शकत. दुबई कुठं म्हणा असं कायच नाही करू शकत. महाराजांचंच नाही मावल्यांनी पण खूप मेहनत घेतली. हा. एक एक दगड बघायला गेलेत ना किल्ल्याला एवढी म्हणजे एका माणसाला उचलू शकत नाही अशी आहे. आपला सामान्य माणसं 4 लागतील ते मावले कसे किल्ले बांधले असतील विचार करा. बघू शकता. आणि शब्दात व्यक्त नाही करू शकत बस. पाण्याची टाकी पाण्याची टाकी पाहू शकता तुम्ही. पाण्याची टाकी ही पाणी बघा अजून किती स्वच्छ. बघा ह्या वाटेने आलोय तर इकडे खाली पहा महादरवाजा. हा मेन दरवाजा आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. हा पहा किल्ले सरसगड महादरवाजा पहा. तर इकडे आपण रस्ता बघूया कसा आहे. पहा पण इकडे रस्ता नाही म्हणून तिकडून रस्ता आहे. पहा दोन्ही कडून रस्ता आहे या किल्ल्याला. प्रवेशद्वार. पोचलो काय रोहित जिंकलो काय. बघा आता फायनली आपण मंदिराच्या वरती पोहोचलो आणि इथे तलाव आहे. बाले किल्ला किल्ले सरसगड बघू शकता. दिसत नाही रे नीट. खूप मेहनतीनंतर अफाट चढणीनंतर आम्ही फायनली चढलोय. बघू शकता कसं काय. जय जिजाऊ जय शिवराय कमेंट मध्ये लिहा. कमल बघ. लोटस नॉट कमन राईट लोटस. गाईस तर बघा आता हा पूर्ण पालीचा व्ह्यू आणि आम्ही आता फायनली पोचलो. बुट्टा इटा काढता आणि तिथे नंतर मला जाऊन भेटतो. बघा खूप स्ट्रगल आहे पण एकदम एकदम मजा आहे. गाडीमध्ये असं घेऊन आलो आहे. गाड्यावर असं घेऊन एक वाजता गाडी पोचलो आम्ही आता किल्ल्यावर. बघा आता कसा का पुढे होतो. आता बसतो एन्जॉय करतो आणि जेवायला खाली टाकतो कारण का खाली इथे घाण नको त्यामुळं. खूप सुंदर व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे बघा. माना दे रे बोरा. हे रे बोरा दे. कुठे आहेत बोरा दे. नाका लागली ती ह्याला. हॅलो गाईज तर आता आम्ही परतीचा प्रवास घेत आहोत. म्हणजे जेव्हा वर तिथं नाश्ता करायला खाली कारण का इथं घाणबिन काय नको. तर सर्व मावलं निघालं आमचं बघू शकता. आणि हा एक व्ह्यू. तर चला आता डायरेक्ट तिथं तुम्हाला जेवतानाच भेटतो. आणि इथलं सुंदर तलाव बघू शकता वरती अजून सुद्धा तसाच आहे.
कमल केदारेश्वर मंदिराकडून. खूप सुंदर. केदारेश्वर मंदिर दाखव. आणि ह्या केदारेश्वर मंदिर बघू शकता. गाईज ही बघा काय जी आपले सर्व का आपण तिथं खाया बियाला काय नेऊ निघली तरी चालेल, कमी व्हाय नाही पाहिजे. त्याचं जी घाण बिन काय असेल कचरा बिचरा ते आपल्या बॅगेत न्या, जेणेकरून इथं गाडावर घाण होणार नाही. तर याची दक्षता घ्या. ही माझी व माझ्या सर्व मावल्यांकडून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. संवर्धन करा. बघा इथे सेफ्टी कॅमेरा सुद्धा आहे. आणि हा इथे आहे वाडा किंवा घरबीर म्हणजे असं काहीतरी असेल, कोटा विटर काहीतरी असं म्हणजे. तर बघू कसं काय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. तर गाईज बघू शकता आम्हाला आता बस विसून जावं लागतंय, कारण का रिस्क आपल्याला घेणंच नाही. बघा रिस्क घेणंच नाही, कारण का गड किल्ल्यानं आलं तर कोणी रिस्क घेऊ नका. अचानक प्लॅनिंग केली. तुम्ही येताना इलेक्ट्रॉन पावडर, पाणी बॉटल, जेवणाची गुलकोंडी सर्व काही सोय घेऊन या. तर आता आम्ही चाललोय खाली बघा, म्हणजे जेवण्यासाठी. इथं म्हणजे घाणबीन नको. बघू शकता सरसगड वरील सर्वात कठीण असा जो का असेल म्हणजे प्रवास बघू शकता हा. तसं हा आहे, कारण का रिस्क खूप आहे. जर कोसळला म्हणजे पाय बी सरला तर माणूस खाली जाऊ शकतो. तर बघा तुम्ही येत असाल तर कृपया कोणी रिस्क घेऊ नका, आपल्या जीवाची फिरू नका. आणि सेल्फीची काय व्हिडिओ काढायचे असतील तर रिस्क घेऊन काढू नका, सांभाळून काढा. धन्यवाद. आणि खूप डेंजर बघू शकता. आणि राहुल दाखलं तुम्ही मानायला पाहिजे, स्वतः एकटा चपलावर चढलाय, पिशव्या घेतलाय, काय त्याला तोडच नाही. बघा कसं चालत मावलं, लय डेंजर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी तुमचं आमचं नातं काय. भरपूर कठीण आहे. पहा इथे कठीण रस्ता आहे. सरसगडावरचा उतरायचा रस्ता आहे हा. फुल कठीण आहे. उतरणं सावकाश उतरा आणि येताना सुद्धा सावकाश या, जाताना सावकाश जा. कारण माझ्या मस्तीमध्ये कराल तर इथे पुढे तुम्हाला दुखापत होऊ शकते. असा रस्ता पाहू शकता. आई वडील वाट पाहतात. आणि जर तुम्ही येत असाल तर शूज कंपल्सरी घालून या, कारण का ही चपलावर आणि सँडलवर म्हणजे ट्रेकिंग करण्यासाठी गोष्ट नाही आहे. आणि ज्या तुम्ही पायऱ्या बघितल्या त्या पायऱ्या तर खरंच मान दाखवतोस काहीतरी, असा चेहरा दाखव. बरोबर आहे, अवघड आहे, लय कठीण आहे. चला आता कॅमेरा ठेवतोय आणि भेटतोय. चढताना दम लागलेला. आता नेक्स्ट ट्रिप बघू कुठं, अवचितगडला होईल शक्य. तिथे डायरेक्ट जेवण बनवायलाच जाऊ डायरेक्ट, असं आपल्याला करायचं आहे. आणि आता वादलन किती दाखवतोय, प्लॅनिंग करायला लागेल. 1:19 झालेले आहेत. म्हणजे आपल्याला जेवायला जायपर्यंत 1:20-25 1:15 पर्यंत जेवायला बसू. तिथे बसू 2:30-3 वाजेपर्यंत खाली उतरू. आणि तिकडं पोहायला सुद्धा जायचं आहे. कुठे जायचं पोहायला, उदरच्या धरणावर जायचं आहे. बघू मोबाईलची चार्जिंग टिकली तर ते व्हिडिओ काढीन, नाही तर मग नाही. ओंबट स्वाहा. इतकेपर्यंत जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता डायरेक्ट आपण तिथं जेवणाची तिथं स्पॉटवर थांबलोय, तिथं तुम्हाला भेटतो. टाइम लॅप्सचा मजा घ्या जेवताना. चला. रस्ता बंद आहे, बंद नाही, चालू आहे. नाही दिसणार. रस्ता चालू आहे. आपण बॅक साईडने आलो. बघू शकता गाईस, हा मेन म्हणजे महादरवाजा आहे, किल्ले सरसगडाचा महादरवाजा. तर हा आता सध्या बंद आहे, तिथे असला झाला. आता बघा किल्ल्यावर बघायला गेलात ना तर खूप म्हणजे टाक्यात पाण्याच्या बघू शकता. आणि पाणी बघू शकता, इथे घाणबीन नाही, मस्त इथे एकदम थंड थंड गार. तुम्हाला आता फील नाही देऊ शकत मी, तर मोबाईल टाईप बुडवला असता. गाईज तर पाणी बघू शकता एकदम स्वच्छ आहे, तुम्हाला आता समजत असेल. आणि जर कोणाला म्हणजे पाण्याची कमतरता असेल तर नक्कीच पाणी पितात. आणि तुम्ही बघू शकता
पाण्यात कुठलीही प्रकारची घाण नाही, फक्त वरती आपला कचरा आहे तो नॉर्मल सगळं जमूनच जातं. आपल्या नळाला सुद्धा पाणी एवढा स्वच्छ नसेल ना, तो स्वच्छ आज महाराजांनी बनवलेल्या या हौदेवर पाण्याच्या टाक्यांवर शुद्ध पाणी आहे. आणि बघा एकदम एकदम सुंदर लड्डू मूर्तीने अवतार घेतलाय संचार देवर. आणि बघा आता इथं आम्ही जेवायला बसतो, एक नंबर व्ह्यू आहे. भाकरी खाऊन घ्या, नंतर काय पण खा, एक 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 भाकरी घ्या. लय गाईज बघा तर पावांचा काय हालत झाला तुम्ही बघू शकता. आणि आम्ही इथं मस्त सुंदर व्ह्यू ला जेवायला बसलोय. तर आता टाइम लॅम्प्स लावतो आणि टाइम लॅम्प्स तुम्ही एन्जॉय करा. गाईज आता या भाकरी खायला या. राक्षस अवतार नवीन इथपर्यंत जर तुम्ही आला राक्षस रुपये अवतार नवीन दाखव. आणि आता सध्या आला ट्रेंडिंगला. जर तुम्ही आला तर जिंकला जिंकलं. कांदा बघू, माती पण खाऊन जा किल्ल्याची. कांदा बरं आहेत काय? भाजी घे, आपल्या चटणी घे. लय डेंजर. सगळं घेतले तर पहिलेच घेतली जात काय तुला वर आणलं भाकर खाला शिष्य लय होता वडा पाहिजे. कोथमीर तर गाईज आता आम्ही इथं नाश्ता जेवलो तुम्ही बघितला. पोट पण भरला सगळ्यांचा, आता सगळं आरामाला राहील. आणि आम्ही जी काही म्हणजे सर्व काही कचरा झालाय तो आम्ही ह्या पिशवीत खाली नेऊ आणि नंतर जालो टाकू ते बघू. पण गाडावर काय ठेवू नका. तुम्ही पण आला तर असे कचरा करून जाऊ नका. आणि ही मिठाची पुडी आम्ही इथं ठेवतो. जर कोण ब्लॉग बघून येत असता तर इथं हाय ट्रेकर भाऊ कोण येत असतील त्याने वापरावी. आता मी पिशवी भरून घेतली, आता खाली नेऊ आणि नंतर टाकू. तर तुम्ही सुद्धा इथं घाण करू नका. चला आता डायरेक्ट तुम्हाला मी विश्रांती करता, आम्ही झोपता एक अर्धा एक तास आणि नंतर तू डायरेक्ट जाताना मिळतो. A few moments later. गाईज आता बघा मावलं उतरतान खाली 2:59. आणि बघा आता राहुल भाई इथं आम्ही आता गडाच्या खाली आम्ही उतरलोय. म्हणजे आमचा जे 96 धारक पायऱ्या आहेत ते आमच्या उतरून झाला. आणि आता फक्त म्हणजे असं आता नॉर्मल थोडा उतरायचा आहे. तर बघा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटू आपण अशाच एका वेगळ्या ब्लॉगपर्यंत. तिथपर्यंत चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.